नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवते अतिशय पौष्टिक असे शक्तिवर्धक लाडू. यामध्ये आपण असे काही घटक वापरलेले आहेत की ज्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन्स, मिनरल्स, विटामिन्स, फायबर, त्याचबरोबर व्हिटॅमिन ई हे सगळं काही या एका लाडूमध्ये मिळणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात असा हा हेल्दी लाडू आपल्या इथे तयार झालेला आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक जाड बुडाची कढई घ्यायची. त्याचबरोबर इथे पाऊण वाटी इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी इथे मी फुटाण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ अर्धा कप घेतलेली आहे. ही डाळ किती हेल्दी असते सगळ्यांना माहिती आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि पचायला देखील हलकी अशी ही डाळ असते. 2 ते 3 मिनिटांसाठी खमंग अशी भाजून घेतले. एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे. यानंतर इथे 1 चमचा इतकं तूप घेतलंय. यामध्ये पाऊण कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. ते देखील हलकासा डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांमध्ये देखील हेल्दी फॅट्स असतात, मिनरल्स, विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. आता इथे शेंगदाणे देखील खरपूस असे भाजून घेतले. त्याच डिशमध्ये मी काढून घेते. आता या तुपामध्ये मी इथे 1 कप इतका मखाणा घेतलाय. मखाण्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याने आपल्याला पचनास मदत होते. त्याचबरोबर हा पदार्थ इतका हलका आहे ना, की वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो याने. त्याचबरोबर हाडं देखील आपली मजबूत होतात. तर इथे मी कुरकुरीत होईपर्यंत हे मखाना जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाऊण वाटी इतके गावरान तीळ घेतलेले आहेत आणि पाव वाटी फ्लेक्स सीड्स म्हणजेच अळशीच्या बिया इथे घेतलेल्या आहेत. याला जवस देखील म्हणतात. आता हे देखील छान कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तीळ कॅल्शियमचं उत्तम भंडार आहे. याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड त्याचबरोबर फायबर प्रोटीनचं भरपूर प्रमाण असतं. त्याने पचनक्रिया सुधारते आपली. आता छान इथे तडतडू लागलेत आपले तीळ वगैरे कुरकुरीत झालेत. काढून घेते त्याच डिशमध्ये मी. तर इथे सगळे घटक आपण व्यवस्थित छान भाजून घेतोय. आता ही कढई क्लीन करून घेतले. यामध्ये पुन्हा मी साधारण 2 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत. समप्रमाणात घेतले. तिथे मी ड्रायफ्रुट्स अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू आणि अर्धा कप इथे मी अक्रोड घेतलेला आहे. यामध्ये देखील भरपूर प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन ईचं प्रमाण इथे अक्रोड आणि बदामामध्ये मिळतं. याने स्मरणशक्ती खूप छान होते. व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. त्याचप्रमाणे प्रोटीन, फायबर मुबलक प्रमाणात असतं. इथे पाव वाटी इतकं मी काळे मनुके घेतलेले आहेत. काळे मनुके देखील खूप हेल्दी असतात. त्यामुळे इथे मी काळा मनुका यूज केलेला आहे. आता खरपूस भाजून घेतलेत, काढून घ्यायचे. यामध्ये पाव वाटी किंवा पाव कप इतक्या मी सनफ्लॉवरच्या बिया घेतलेल्या आहेत. त्या देखील चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तुपावर परतवून घ्यायच्या आहेत. या देखील बिया मी काढून घेते. सनफ्लॉवर सीड्समध्ये देखील व्हिटॅमिन ई आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. 1 कप इथे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. ते किसून घ्यायचं आहे. ते देखील चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे खोबरं आपल्याला करपवून घ्यायचं नाही, नाहीतर लाडूची चव आपल्या इथे बिघडू शकते. तर हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत खोबरं इथे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. चुरचुरीतपणा मात्र त्याला आला पाहिजे. खोबरं देखील काढून घेते आता त्याच डिशमध्ये आणि कढई जी आहे ती क्लीन करून घ्यायची आहे. आता इथे साधारण 1.5 चमचा इतकं मी तूप घेतलंय. सगळ्यात शेवटी आपण खारीक पावडर इथे आता भाजून घेणार आहोत, परतवून घेणार आहोत. तर इथे अर्धा कप इतकी मी खारीक पावडर घेतली. तुम्ही रेडीमेड घ्या किंवा घरी तयार करा. इथे खारीक पावडर मी साधारण 50 ग्रॅम, अर्धा कप म्हणजे 50 ग्रॅम इतकी मी खारीक पावडर घेतलेली आहे. आता खारीक पावडर मध्ये सुद्धा लोह, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाडं आपली मजबूत होण्यास मदत होते. खरपूस रंग आणि खमंग सुवास येईपर्यंत ही खारीक पावडर आपण भाजून घेणार आहोत. काढून घेते, एका वेगळ्या पातेल्यात काढून घेतले कारण डिश माझी पूर्ण भरलेली आहे. हे सगळे पदार्थ आपल्याला चांगले गार करून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत. आता इथे छान गार झालेत. मिक्सरचं भांडं शक्यतो मोठंच घ्यायचं. इथे आता मी सगळे पदार्थ मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत. अगदी खारीक पावडर सुद्धा काढून घ्यायची आहे आणि हे आता थोडीशी भरड होईपर्यंत आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला 2 वेळा मिक्सर लावायचा आहे.
तर इथे आता ही भरड करून घेतलेली आहे, ती आता काढून घेऊया एका मोठ्या पातेल्यामध्ये. इथे आज मी गूळ वापरणार आहे. तर आता इतक्या मिश्रणाला साधारण मी 1 कप इतका गूळ घेतलेला आहे. हा गूळ मी किसून घेतलेला आहे. आपण इथे खारीक पावडर देखील घातलेली आहे. खारीक पावडर घालणार असाल तर इथे तुम्हाला 1.5 कप इतका गूळ घ्यावा लागेल. आता 4 चमचे तूप घेतलंय, त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आणि गूळ इथे फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. कण आणायचा नाहीये गुळाला, फक्त मेल्ट होईपर्यंत गूळ आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय छान गूळ आपला इथे मेल्ट झालेला आहे. लगेचच हा मेल्ट झालेला गूळ आपण आपल्या मिश्रणावर घालून घेऊया. आणि हे लाडू इतके अप्रतिम होतात ना, इतके पौष्टिक हे लाडू झालेले आहेत ना, आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण आवडीने खातात. आता हे सगळं गुळाचं मिश्रण जे आहे ते मी या आपल्या लाडूच्या मिश्रणावर घालून घेतलेलं आहे. गरम आहे, पटकन हात घालू नका. तर इथे चमच्यानेच आधी मी मिक्स करून घेते सगळे पदार्थ आणि आता हाताने व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण एकदा हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला लाडू वळणं अगदी सोपं जाणार आहे. तर इथे सगळं मिश्रण मिक्स करून घेते व्यवस्थित. आता इथे थोडंसं मी तूप वरनं घालून घेणार आहे परत, म्हणजे आपल्याला बाइंडिंगला इथे प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे आता 2 चमचे इतकं मी तूप घालून घेते. तर हे घट्टवालं तूप मी 2 चमचे घेतलेलं आहे. पातळ तूप अगदी असेल तर शक्यतो 4 चमचे तूप इथे तुम्हाला घ्यावं लागणार आहे. पुन्हा मिक्स करून घेते हाताने व्यवस्थित सगळं मिश्रण आणि परत एकदा जे आपलं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये अर्ध मिश्रण इथे मी फिरवून घेणार आहे. आता इथे मात्र आपल्याला पावडर करायची आहे. तर इथे सगळं मिश्रण मी फिरवून घेतलंय आणि तुम्ही बघू शकताय किती परफेक्ट मिश्रण झाले. अगदी बाइंडिंग देखील छान होते. इथे लाडू वळला जातोय आपला. यामध्ये आता मी साधारण अर्धी वाटी इतकं तूप आपण यूज केलंय. पाव वाटी तूप उरलेलं आहे, पाऊण वाटी तुपातलं. आता यामध्ये 1 चमचा इतकी वेलची जायफळ पूड घातली. तुमच्याकडे फक्त वेलची पूड असेल तर जायफळ वरनं पाव चमचा किसून घाला आणि इथे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी लाडू वळायला घेतलाय आणि अगदी इझिली लाडू इथे वळला जातोय. परफेक्ट असे सगळे घटक इथे पडलेले आहेत आणि किती छान लाडू आपला तयार झालाय. पटकन वळला गेलेला आहे. खूप छान बाइंडिंग आलंय या लाडूला. काढून घेऊयात एका डिशमध्ये. अशाच प्रकारे दुसरा लाडू देखील तुम्हाला करून दाखवते. मला इथे आता जराही तुपाची वगैरे आवश्यकता भासत नाही. फक्त अर्धी वाटी तूप आपण इथे वापरलेलं आहे एवढ्या मिश्रणासाठी. अशाच प्रकारे आता सगळे लाडू इथे मी वळून घेते आणि अगदी शेवटच्या लाडू पर्यंत मला इथे जराही हे मिश्रण कोरडं वाटलेलं नाहीये. अगदी शेवटचा लाडू देखील तितक्याच इझिली बाइंड झालेला आहे. मला जराही इथे तुपाचा वगैरे वापर करावा लागलेला नाहीये. तुम्ही बघू शकता शेवटचा लाडू देखील तितक्याच छान पद्धतीने बाइंड झालाय, मस्त वळला गेलाय. सगळे लाडू माझे इथे तयार आहेत आणि अफलातून असे हे लाडू इथे तयार झालेत. आपण वेलची पूड वगैरे घातलेली आहे त्यामुळे चव देखील अगदी भन्नाट झाली. लहान मुलं, मोठी माणसं अगदी आवडीने हे लाडू खातात आणि तितकेच हेल्दी असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत. रोज सकाळी जरी हा एक लाडू खाल्ला ना तरी दिवसभर अगदी ताजं-तवानं आपल्याला वाटतं. एक लाडू तोडून दाखवते. खूपच भारी हे लाडू तयार झालेत. तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.